मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकी शालिनीवर सर्व कपडे मीच धुतले, मीच इस्त्री केली म्हणून भडकते. तेव्हा शालिनी कपडे धुवायचं काम तू केलंस, नेऊन देण्याचं काम मी करते असं बोलते. त्यावर देवकी, म्हणजे तुम्ही त्या वाघिणीच्या गुहेत जाणार का असा प्रश्न करते. तेव्हा शालिनी, वाघीण कसली, मी तिची शेळी करून टाकते असं बोलतच ड्रॉवरमधून खाजकुजलीचं औषध काढते आणि मी ते गौरीच्या कपड्यांमध्ये टाकणार असल्याचं देवकीला सांगते. ते ऐकून देवकी खूपच खुश होते. तेव्हा शालिनी सर्व कपड्यांवर ते औषध टाकते तर अम्मा खिडकीतून ते सर्व पाहते आणि लगेच गौरीकडे जाते. तेव्हा गौरी, मला गौरी म्हणू नकोस, मला आवडत नाही असं नाटक करतच अम्माला सांगते. तर तेव्हा अम्मा गौरीला खाजकुजलीच्या औषधाबद्दल सांगणार. तेवढ्यात देवकी शालिनी कपडे घेऊन तिथे येतात व गौरीला सर्व काही अगदी नीट केल्याचं सांगतात. तेव्हा अम्मा गौरीला इशारा करून सांगण्याचा प्रयत्न करते. ते सर्व शालिनी पाहते व अम्माला चहा बनवण्यासाठी किचनमध्ये पाठवते. तर अम्मा नाईलाजाने लगेच तिथून निघून जाते. तर शालिनी गौरीला कपडे धुवून हाताला फोड आले, खूप कष्ट घेतले, यातली एकतरी साडी तू नेस म्हणून आग्रह करते. तेव्हा गौरी, आता तुमच्या समोर नेसू का म्हणून दोघींवर पण खूप भडकते. तर दोघी पण घाबरूनच लगेच तिथून निघून जातात. तर दुसरीकडे जोगतीनमाईंना फोन करते व सांगते, तुमचा लेक जयदीप माझ्याकडे येऊन चौकशी करत होता. तेव्हा माई काय विचारत होता असं जोगतीनीला विचारते. तेव्हा जोगतीन सर्व काही माईंना सांगते की त्याला कसला तरी संशय आला आहे. त्यावर माई, बरं झालं तू त्याला अशीच उत्तरं दिली, यापुढे आला तरी त्याला काही सांगू नकोस, जयदीपला काही कळता कामा नये असं बोलतात. तर तेव्हा जोगतीन सांगते, देवी पुढील फूल उचलून मी शपथ घेतली आहे, त्यामुळे माझं तोंड उघडणार नाही. त्यानंतर माई फोन ठेवतात व गौरीला सावध केलं पाहिजे असं मनाशी ठरवतात. तर दुसरीकडे देवकी शालिनी चहा पीत असतात. तेव्हा देवकी शालिनीला आता काही वेळातच सिनेमा सुरू होणार असं बोलतच खुश होते. तर तेवढ्यात देवकीच्या नावाने एक पार्सल येतं. तेव्हा देवकीला वाटतं तो माणूस भीक मागायलाच आला आहे. तेव्हा देवकी त्या माणसाला तिथून जाण्यासाठी सांगते. तेव्हा तो माणूस, मी भिकारी नाही, तुमच्या नावाचं पार्सल आल्याचं देवकीला सांगतो. ते ऐकून देवकी खुश होते व पळतच त्या व्यक्तीकडे जाते. तेव्हा तो, हा क्रिश तुमचा कोण, त्याने कोणत्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता का असा प्रश्न करतो. त्यावर देवकी, क्रिश माझा लेक आहे असं बोलत होकार देते. तेव्हा तो व्यक्ती, तुमच्या मुलाला बक्षीस मिळालं आहे, यात एक इम्पोर्टेड पावडर आहे, चेहऱ्याला आणि अंगाला लावली की खूप थंड वाटतं म्हणून सांगतो. तेव्हा देवकी खुश होत शालिनीकडे नाचत येते व आपल्याला इम्पोर्टेड पावडर मिळाली असं म्हणतच पार्सल शालिनीकडे फोडण्यासाठी देते. त्यानंतर वेडी देवकी त्या पावडरचा वास घेते व शालिनीला सांगते, खूप छान पावडर आहे, तुम्ही निवांत राणीसारख्या बसा, मग मी चंदनाचा लेप लावल्यासारखा तुमच्या अंगाला ही इम्पोर्टेड पावडर लावते, म्हणजे तुमचं गरम डोकं शांत होईल. ते ऐकून शालिनीही खूप खुश होते व देवकीला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते. तर दुसरीकडे माई गौरीला जयदीपला संशय आला आहे, कारण तो जोगतिनीकडे चौकशी करायला गेला होता. त्याला असं वाटतं की तू खरी गौरी नाहीस म्हणून सांगतात. तर तेवढ्यात पार्सलवाला व्यक्ती तिथे येतो व गौरीला आपलं काम झाल्याचं सांगतो. तर तेव्हा गौरी, त्यांना संशय तर आला नाही ना असं त्या व्यक्तीला विचारते. तेव्हा तो व्यक्ती, अजिबात नाही, त्यांनी नाचत नाचत पार्सल घेतलं असं गौरीला सांगतो. तेव्हा गौरी त्याला पैसे देते तर तो व्यक्ती लगेच तिथून निघून जातो. तेव्हा माई गौरीला, कोण होता तो माणूस, तू त्याला एवढे पैसे का दिलेस असा प्रश्न करतात. तर तेव्हा गौरी माईंना सांगते, तो कुरिअरवाला होता, मोठं युद्ध जिंकायचं म्हटल्यावर असं करावंच लागतं. माझ्या कपड्यांमध्ये खाजकुजलीचं औषध टाकून त्या दोघीही मला नाचवायला लावणार होत्या, परंतु आता बघा त्यांचा लाईव्ह शो,
तर माई पण खुश होतात. तर दुसरीकडे शालिनी देवकी आनंदाने ती पावडर अंगाला लावत असतात. तेवढ्यात मल्हार आणि उदय तिथे येतात. तेव्हा मल्हार देवकीला ए मॅड हेड, तू इथे काय करत आहेस असं विचारतो. तेव्हा देवकी उदयला माझ्या लेकाने प्रश्नमंजुषांचा खेळ जिंकून माझ्यासाठी गिफ्ट मिळवल्याचं सांगते. तेव्हा उदय मग लेक कुणाचा आहे असं म्हणत देवकीला आनंदाने त्यामध्ये काय आहे असं विचारतो. तेव्हा देवकी यात इम्पोर्टेड पावडर असल्याचं उदयला सांगते. तेव्हा उदय ती पावडर लावण्यासाठी घेतो. तर मल्हार त्याला अडवत बायकांची पावडर कशाला लावतोस, पावडर फासून तुला कुठे जायचं आहे असं बोलत ती पावडर देवकीला देण्यासाठी सांगतो. तर उदय ती पावडर देवकीकडे देतो व तिला चहा बनवण्यासाठी सांगतो. परंतु देवकी अम्माला आवाज देत चहा बनवण्यासाठी सांगते. तर इकडे गौरी व माई आतमध्ये येतात. तेव्हा माई गौरीला आता तुला सावध राहायला पाहिजे, तू पहिली गौरी नाही तर भटक भवानी आहे म्हणून सांगतात. तर इकडे देवकी शालिनीला एवढी भारी पावडर म्हटल्यावर पुरून पुरून वापरायला पाहिजे असं बोलते. तर तेवढ्यात शालिनीला खाज यायला सुरुवात होते. ते पाहून माई गौरीला आपण एकदम वेळेवर आलो, वाटतं सिनेमा सुरू झाला असं बोलतात. तेव्हा गौरी हा तर फक्त ट्रेलर आहे, सिनेमा तर अजून पुढे सुरू होणार असं खुश होत सांगते. तर इकडे देवकी शालिनीला खूप खाज यायला सुरुवात होते. तेव्हा दोघी पण अंग खाजवत नाचत असतात. ते पाहून उदय, मल्हार, माई गौरी व दादा त्यांच्यावर खूपच हसतात. आणि त्यानंतर रात्री खाजून खाजून शालिनीच्या अंगाला जखमा होतात. तेवढ्यात देवकी शालिनीकडे गौरीने आपल्याला माती खाऊ घातली म्हणून वाटीमध्ये माती घेऊन येते व ती माती ओली करून शालिनीला अंगाला लावण्यासाठी सांगते. तेव्हा शालिनी नकार देत आता ही शोभेची बाहुली हे डाग अंगावर दागिने म्हणून मिरवल आणि जोपर्यंत त्या गौरीला मी धडा शिकवत नाही ना तोपर्यंत मी या जखमांना मलमही लावणार नाही. त्या गौरीलाही नक्की कोणाची तरी साथ आहे, ते पण आपल्याच घरात, मला ते शोधून काढलं पाहिजे असं देवकीला सांगते व आपला जयदीप आपल्या मदतीसाठी आहेच असं बोलत खूपच खुश होते. तर दुसरीकडे गौरी बेडरूममध्ये असते. तेवढ्यात जयदीप तिथे येतो व ही नक्की कोण आहे, मला शोधून काढावंच लागेल, त्यासाठी मला तिची परीक्षा घ्यावी लागेल, हिचं खरं रूप समोर आणण्याचा माझ्याकडे एक उपाय आहे असा विचार करतच जयदीप आतमध्ये जातो व तो पेटीतून मोरपीस काढतो आणि तो उशीखाली ठेवतो. तर तेव्हा गौरी जयदीपला एवढा कसला विचार करत आहेस असा प्रश्न करते. तेव्हा जयदीप तुझाच विचार करत आहे, उद्या आपण डॉक्टरकडे जाऊयात, तुला काहीच आठवत नाही असं बोलतो. त्यावर गौरी जयदीपवर भडकत मी कुठेही जाणार नाही, माझा कुणावरच विश्वास नाही, तुझ्यावर पण नाही असं सांगते. तेव्हा जयदीप खूपच आग्रह करतो. तेव्हा गौरी त्याला नकारच देते. तर जयदीप लगेच वैतागून बाहेर जातो व आता त्या मोरपिसाला पाहून गौरी जर रिॲक्ट झाली तर ती नक्कीच माझी गौरी आहे असा विचार जयदीप करतो. मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये शालिनी जयदीपला परत एकदा तुला तुझ्या गौरीला फसवायचं आहे म्हणून सांगते. तेव्हा ते सर्व माई गौरी ऐकतात आणि खरंच तो आपला जयदीप आहे का याचा तपास करण्यासाठी जयदीपच्या रूममध्ये जातात. तेव्हा जयदीपच्या रूममध्ये पाहून त्यांना खूप मोठा धक्काच बसतो. आता नकली जयदीपबद्दल माई गौरीला समजणार का ते पाहणं रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.